नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठी प्रश्नपत्रिका आपण जुलै 2023ची सोडवत आहोत. गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या भरपूर प्रश्नपत्रिका, जवळजवळ 20 प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेल्या आहेत. या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव आपण केल्यास येणाऱ्या परीक्षेला आपल्याला 80 पैकी 80 गुण मिळणार, यात कोणतीच शंका नाही. या प्रश्नपत्रिकेतील आपण प्रश्न पहिला पूर्ण सोडवलेला आहे, प्रश्न दुसरा ए सोडवलेला आहे, बी आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी उपप्रश्न सोडवा, खालील 4 सोडवायचे आहेत. 5 दिलेले असतात, प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा. जर cos θ बरोबर 3/5 तर sin θ ची किंमत काढायची. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नित्य समानता sin वर्ग θ अधिक cos वर्ग θ बरोबर 1. sin θ वर्ग θ आहे त्यामुळे वर्ग करायचा. 3 वर्ग छेद 5 वर्ग किंवा 3/5 कंसाचा वर्ग बरोबर cos वर्ग θ बरोबर 1. 9 3चा वर्ग 25 5चा वर्ग अधिक cos वर्ग θ बरोबर 1. cos वर्ग θ बरोबर 1 वजा 9 भागिले 25. तिरकस गुणाकार 25 1 25 वजा 9 1 9 भागिले 25. 25 मधून 9 गेले 16 उरले भागिले 25. हा cos वर्ग θ आहे. cos वर्ग θ चा वर्गमूळ cos θ 16चं 4 25चं 5 अशा पद्धतीनं. ओके, आकृतीचा वापर करून सोडवलं तरी आपल्याला हे उत्तर मिळू शकतं. या ठिकाणी cos θ लगतची भुजा 3 आहे, कर्ण 5 आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, समजूया थोडक्यात देतो. या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणामध्ये AB वर्ग काढायचा आपल्याला. कर्णाचा वर्ग म्हणजे AC वर्ग 5 वर्ग वजा BC वर्ग 3 वर्ग वजा करायचा 5चा वर्ग 25 वजा 9 16 हा AB वर्ग झाला. AB वर्गच वर्ग AB 16चं 4. त्यामुळं cos θ बरोबर आपण इथला सीच्या ऐवजी इथला थीटा घेणं गरजेचं आहे. sin θ म्हणजेच समोरील भुजा भागिले कर्ण. sin θ दिला 3/5, आपण तो AB 4 मिळवली. cos θ म्हणजे लगतची भुजा AB भागिले कर्ण AC. cos θ बरोबर लगतची भुजा 4/5 अशा पद्धतीने आपण इथं ते मिळवलेलं आहे. ओके, या ठिकाणी दुसरा त्यातला आहे E वजा 4 वजा 2 आणि F 6 3. तर रेषा EF चा चढ काढा. या ठिकाणी E वजा 4 वजा 2 x1 y1 समजला. F 6 3 याला x2 y2 समजला. या ठिकाणी आपल्याला रेषा EF चा चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 काय आहे? y2 आहे 3 वजा y1 वजा कंसात वजा 2. ओके, छेद या ठिकाणी x2 काय आहे? 6 वजा या ठिकाणी x1 वजा आहे त्यामुळे वजा सूत्रातलं आणि त्याचं स्वतः चिन्ह वजा, त्यामुळे 3 वजा वजा अधिक 2. खाली 6 वजा वजा अधिक 6 अधिक 4 5 अधिक 10 5/10 बरोबर वरती 5 1 5 छेदस्थानी 5 2 10. त्यामुळे रेषा EF चा चढ बरोबर 1/2. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी आकृतीत PQ वर्तुळाला Q बिंदू स्पर्श करते. जर PQ या ठिकाणी 12 आहे, PR 8 आहे, तर आपल्याला PH ची लांबी काढायची आहे. पहा, स्पर्शिका छेदिका, ही स्पर्शिका आहे आणि छेदिका आहे. स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार तो स्पर्शखंडाचा वर्ग PQ वर्ग बरोबर PR गुणिले PS. PR गुणिले PS 12 आहे, 12चा वर्ग बरोबर PR 8 आहे गुणिले PS. 12चा वर्ग 144, PS ला गुणिले 8 येते भागिले बरोबर PS. 44 ला 8 ने भागले का 18 येते, म्हणजे PS बरोबर 18 18 ते 44. ओके,
पी एच बरोबर 18. ओके, अशा पद्धतीनं पी एचची लांबी 18. पुढचा चौथा प्रश्न आहे. वरील आकृतीत कोण एम एन पी 90 आहे? हा रेख एन क्यू हा पी एमला लंब आहे. एम क्यू 9 आहे, क्यू पी 4 आहे, तर एन क्यू काढा. या ठिकाणी भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार क्यू एन वर्ग बरोबर पी क्यू गुणिले क्यू एम. क्यू एम वर्ग क्यू एन वर्ग बरोबर लंबाचा वर्ग म्हणजे कर्णावर काढलेला लंब आहे त्याचा वर्ग बरोबर लंबाचं कर्णाचं त्या शिरोलंबामुळं विभाजन झालं पी क्यू आणि क्यू एम अशा रेषाखंडात. त्या रेषाखंडांच्या लांबींचा गुणाकार पी क्यू गुणिले क्यू एम. पी क्यू गुणिले क्यू एम. ओके, म्हणजेच क्यू एन हा पी क्यू आणि क्यू एम यांचा भूमितीमध्ये असेल तर क्यू एन वर्ग बरोबर पी क्यू गुणिले क्यू आर. एम क्यू या ठिकाणी 9 आहे आणि पी क्यू 4 आहे. पी क्यू 4 आहे. ओके, 4 क्यू एन वर्ग. क्यू एन वर्गाचं वर्गमूळ क्यू एन. 4चं 2 आणि 9चं 3, त्यामुळे क्यू एन बरोबर 6. ओके, 9 × 36 वर्गमूळ 6. अशा पद्धतीनं. पुढला प्रश्न आहे 5वा शेवटचा त्यातला. वरील आकृतीमध्ये जर रेख ए बी समांतर रेख सी डी समांतर रेख एफ तर दिलेल्या माहितीवरून एक्स व एईची किंमत काढा. या 3 समांतर रेषा आहेत छेदिका आहेत, त्यांचा गुणधर्म आहे 3 समांतर रेषा त्यांच्या छेदिका यांच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार ए सी भागिले सीई बरोबर बी डी भागिले डी एफ. ओके, 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार आता पहिला आपण ए सी भागिले सीई बरोबर बी डी भागिले डी एफ. ए सीची किंमत त्यांनी 12 दिलेली आहे, सी या ठिकाणी x आहे, बी डी 8 आहे आणि डी एफ 4 आहे. या किमती. ओके, 12 भागिले x बरोबर 8 भागिले 4. तिरकस गुणाकार 12 गुणिले 4ला एक्सची किंमत काढताना एक्सची किंमत काढताना एक्सला गुणिले 8 आहे ते 12 गुणिले 4ला त्या गुणाकाराला पलीकडे जाऊन भागिले होणार आहे. 4 एके 4, 4 दुने 8, 2 एके 2, सक्क 12, एक्स बरोबर 6. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न तिसरा आहे ए त्यातला कृती पूर्ण करा. 2 असतात 3 गुणांचे 1 सोडवायचा असतो. वरील आकृतीत त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा बिंदू असा कोणताही बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. एक्स बिंदू हा पी डी बरोबर ई बरोबर ए बरोबर जोडलेला आहे. तसेच रेख पी क्यू समांतर डी ही पी क्यू डीला समांतर आहे, क्यू आर ही एफला समांतर आहे आणि पी आर ही जी पी आर आहे ती डी एफला समांतर आहे हे सिद्ध करण्यासाठी आत्ता आपल्याकडं पी क्यूला डी समांतर आहे आणि क्यू आरला ई एफ समांतर आहे दिलेला आहे. तर पी आर ही डी एफला समांतर असण्यासाठी आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहा, त्रिकोण एक्स डी मध्ये रेख पी क्यू समांतर रेख डी. रेख पी क्यू समांतर रेख डी, तेव्हा एक्स पीला भागिले काय येणार आहे? त्रिकोण एक्स डी ई मध्ये पी क्यू समांतर डी आहे. एक्स पी भागिले पी डी, एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स क्यू भागिले क्यू ई. पहा, ही पहिली रिकाम जागा आहे. एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स क्यू भागिले क्यू ई. त्याच पद्धतीनं त्रिकोण एक्स ई एफ मध्ये त्रिकोण एक्स ई एफ मध्ये क्यू आरला ई एफ समांतर आहे, त्यामध्ये
एक्स क्यू भागिले क्यू ई बरोबर एक्स आर भागिले आर एफ. एक्स आर ही रिकामी जागा आहे इथं एक्स आर. ओके. या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता 1 आणि 2 वरून 1 मध्ये एक्स पी भागिले पी डी इथं एक्स क्यू भागिले क्यू ई इथं एक्स क्यू भागिले क्यू ई आहे. एक्स क्यू भागिले क्यू ई एक्स क्यू भागिले क्यू ई हे दोन्ही समान आहेत 1 आणि 2 मध्ये, म्हणून हे दोन्ही समान आहेत. एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ. 1 आणि 2 म्हणून. ओके. म्हणून पी आर समांतर डी एफ प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. म्हणजे जर या ठिकाणी त्रिकोण डी एक्स एफ मध्ये एक्स आर भागिले आर एफ बरोबर एक्स पी भागिले पी डी असेल तर पी आर समांतर डी एफ असते. हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे. ओके. पुढे या ठिकाणी दुसरा त्यातला आहे. केंद्र ओ असलेल्या वर्तुळावरील ए बी सी हे 3 बिंदू आहेत. जर मापकंस बी सी 110 हा बी सी 110 अंश आहे. मापकंस ए बी 125 आहे हा वरचा 125. तर कंस ए बी सी म्हणजे कंस ए बी सी कंस ए सी आणि कंस ए सी बी यांची मापे काढण्यासाठी कृती पूर्ण करा. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 कोणांच्या पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. आता 100 आणि 125 आणि 110 235. 360 मधून या ठिकाणी 235 वजा केल्यानंतर 10 मधून 5 गेले 5, 6 मधून 4 गेले 2 आणि 3 मधून या ठिकाणी 2 गेले 125 एसी मिळणार आहे. हा ए बी सी मिळणार आहे तो 125 अधिक 110 235 ए बी सी मिळाला. ए सी मिळाला. त्यानंतर कंस ए सी बी हा 125 आणि 110 235. ओके. आणि कंस बी ए सी 125 आणि हा 125 250. पाहूया या ठिकाणी माप कंस ए बी सीचे माप बरोबर कंस ए बीचे माप. कंस ए बी सीचे माप बरोबर ए बी अधिक कंस या ठिकाणी ए बी आणि बी सी 125 110 इथं बी सी पाहिजे. बी सी कंस बी सीचे माप. कंस ए बीचं माप 100 या ठिकाणी 25 दिलेलं आहे. 125 आणि 110 235. आता कंस ए सीचं माप 360 मधनं हे 235 वजा करायचं. हे 235 दोघांची बेरीज आहे ना. ए बी सीचं माप वजा करायचे ते 360 वजा माप कंस ए बी सीचे माप. ओके. कंस ए बी सीचे माप 235 360 मधून 235 गेले 125. तसेच कंस ए सी बीचे माप कंस ए सी बीचे माप 360 मधून हा 125 वजा करायचा आणि 360 वजा 125 235. ओके. आणि कंस बी एस सीचं माप कंस बी एस सीचं माप 125 आणि हा ए सी पण 125. त्यामुळे 360 मधनं 125 वजा केलं किंवा बेरीज केली. आता या ठिकाणी 360 वजा 125 बरोबर या ठिकाणी 1 मिनिट. बी एस सीचं माप 360 मधनं हा 110 वजा केला पाहिजे. बी ए सीचं माप 360 मधून 110 इथं 110 आवश्यक आहे. 360 मधून 110 गेले 250 अंश. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. अद्याप आपण नवीन असाल तर भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा. त्यापुढे बेल आयकॉनचे बटन दाबा. आपल्यासमोर आपणास आवश्यक असणारे एकापुढे एक व्हिडिओ येतील आणि हा व्हिडिओ स्वतःला एक करून शेअरही करा आपल्या मित्रांच्या गुणवत्ता वाढीसाठी. धन्यवाद.